8व्या वेतन आयोगाबाबत आपण यापूर्वी एक व्हिडिओ केला होता. त्यामध्ये 15 जूनपर्यंत कर्मचारी संघटना, अधिकारी आणि संबंधित घटकांकडून सूचना आणि मागण्या आयोगाने मागवल्या होत्या. आता त्या प्रक्रियेनंतर एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज देणार आहोत. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. मंडळी, या चॅनलवर सत्यता पडताळूनच माहिती देण्याचा किंवा त्याचा अर्थ समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. अशा विश्वासार्ह माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 15 जूनच्या अंतिम मुदतीनंतर चर्चांना वेग आला आहे. आता आयोगाचा विविध कर्मचारी संघटनांशी सल्लामसलत सुरू आहे आणि सर्वात मोठा प्रश्न आता एका मुद्द्यावर येऊन थांबला आहे आणि तो म्हणजे फिटमेंट फॅक्टर नेमका किती असणार. कारण त्यावरच लाखो केंद्रीय कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांचा पगार आणि पेन्शन किती वाढणार हे अवलंबून आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण अफवा नाही तर उपलब्ध अधिकृत प्रक्रिया, तज्ज्ञांचे अंदाज आणि सध्याची परिस्थिती समजून घेणार आहोत. सर्वप्रथम 15 जून नंतर नेमकं काय बदललं? 15 जूनपर्यंत आयोगाने विविध कर्मचारी संघटना आणि संबंधित घटकांकडून सूचना व मागण्या स्वीकारल्या आहेत. आता त्या मागण्यांचा आयोगाकडून अभ्यास केला जात आहे. याच काळात विविध स्तरांवर बैठका आणि चर्चांचे सत्र देखील सुरू झालं आहे. याचा अर्थ असा नाही की आयोगाने अंतिम निर्णय आता घेतला आहे, मात्र निर्णय प्रक्रियेचा पुढचा टप्पा आता सुरू झाला आहे. आता सर्वात मोठा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय. अनेक प्रेक्षक हा शब्द वारंवार ऐकतात, पण फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगायचं झालं तर सरकार जेव्हा नवीन वेतन आयोग लागू करतं तेव्हा जुन्या पगाराचा नवीन पगारात रूपांतर करण्यासाठी एक गुणक वापरलं जातं. यालाच फिटमेंट फॅक्टर म्हणतात. म्हणजे हा आकडा जितका मोठा असेल तितकी बेसिक सॅलरी तुमची जास्त आणि त्याचा परिणाम HRA, DA, TA आणि पुढील पेन्शनवरही होतो. कर्मचारी संघटनांची मागणी काय आहे? तर देशातील अनेक कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.83 ठेवण्याची मागणी केली आहे. जर अशी मागणी मान्य झाली तर किमान बेसिक सॅलरी जवळपास 69,000 जाऊ शकते, असा दावा कर्मचारी संघटनांकडून केला जात आहे. म्हणूनच सोशल मीडियावर 69,000 हा आकडा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि व्हायरल होत आहे. पण इथेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारने अद्याप कोणताही फिटमेंट फॅक्टर जाहीर केलेला नाही. दुसरीकडे तज्ज्ञ सांगतात सरकारसमोर सर्वात मोठा प्रश्न असा आहे, तो म्हणजे देशाच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक भार. जर फिटमेंट फॅक्टर खूप वाढवला तर लाखो कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन आणि इतर भत्त्यांवर सरकारचा मोठा खर्च होईल. म्हणून अनेक आर्थिक विश्लेषकांचा असा अंदाज आहे की फिटमेंट फॅक्टर 2.57 ते 2.86 या दरम्यान राहू शकतो. अर्थात हा अंतिम निर्णय नाही, पण सध्या चर्चेत असलेला सर्वात विश्वासार्ह अंदाज मानला जात आहे. मग 69,000 पगार मिळणार का? याच प्रश्नाची सर्वाधिक चर्चा अधिक होऊ लागली आहे. पण याचं उत्तर असं आहे, अजून निश्चित आकडा झालेला नाही. कारण 69,000 हा सरकारचा निर्णय नाही, तो कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागणीवर आधारित एक अंदाज आहे. सरकारने अंतिम फिटमेंट फॅक्टर जाहीर केल्यानंतरच प्रत्यक्ष पगार किती वाढणार हे स्पष्ट होईल. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक पोस्टवर विश्वास ठेवू नका. आता DA बाबत काय घडू शकतं यापुढे ते पाहू. 8वा वेतन आयोग लागू होईपर्यंत 7व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता म्हणजेच DA सुरूच राहणार आहे. सध्याच्या महागाईच्या आकडेवारीनुसार
पुढील DA वाढीमध्ये सुमारे 3% वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा निर्णय सरकार लवकरच जाहीर करण्याच्या देखील तयारीत आहे. म्हणजे DA आणखी वाढू शकतो आणि तो 63% जाऊ शकतो. मग प्रश्न हा आहे, 8वा वेतन आयोग कधी लागू होऊ शकतो? अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र सध्या सुरू असलेली प्रक्रिया, कर्मचारी संघटनांशी चर्चा आणि तज्ज्ञांचे अंदाज पाहता 2027च्या सुरुवातीला नवीन वेतन रचना लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थात अंतिम निर्णय सरकारच घेणार आहे. आजच्या अपडेटमधील 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पहिली महत्त्वाची गोष्ट, 15 जून नंतर आयोगाची प्रक्रिया पुढच्या टप्प्यापर्यंत गेली आहे. दुसरी गोष्ट, फिटमेंट फॅक्टरवरच पगार किती वाढणार यावर पुढील निर्णय अवलंबून असणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची, 69,000 मूळ पगार निश्चित झालेला नाही. तो फक्त कर्मचारी संघटनांनी मांडलेला आयोगापुढील एक प्रस्ताव आहे. सरकारचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणत्याही आकड्याला अंतिम समजू नका. आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे अफवा नाही तर पडताळलेली माहिती आणि तथ्यांवर आधारित विश्लेषणच देत राहू आणि देत राहणार आहोत. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो आपल्या सहकारी, कर्मचारी, निवृत्त वेतनधारक आणि मित्रांपर्यंत नक्की पोचवा. पुन्हा भेटूया नव्या आणि विश्वासार्ह अपडेट्स. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.